नमस्कार. मी डॉक्टर नमस्कार. मधुरा भिडे. ओके. आता डॉक्टर हर्षालींनी जसं सांगितलंय तसं आपण शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवा, तुमचे ऑडिओ म्युटेड ठेवा, म्हणजे मग आपल्याला आपलं सेशन व्यवस्थित कंटिन्युअस चालू ठेवता येईल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका, मी त्याची उत्तरं मॅक्सिमम उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. आज हे सेशन घेण्याचं काही कारण म्हणजे मुळात आधी पावसाळा आणि उन्हाळा आणि थंडी असं वेगवेगळं कॉम्बिनेशन आता सध्या होत आहे पुण्यात. त्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळतंय आणि हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याला जे काही करता येईल म्हणजे प्रामुख्याने आपला लहान मुलांचा आहार सांभाळता येईल अशी सोय करायला हवी. माझ्यापेक्षा जास्त सगळे पेरेंट्स ना माहीत असतं की आहारात काय असलं पाहिजे, काय असायला नको आणि कधी वाजता खायचं आणि कधी खायचं. तर तुमच्या सगळ्या ज्या माहिती आहेत त्याच्यातच मी थोडंसं ॲडिशन करून देणार आहे. खूप काही मोठं लांब लचक आपल्याला लेक्चर ऐकायचं नाहीये. जस्ट स्मॉल टिप्स सो दॅट तुम्ही आणखीन सुधारणा लहान मुलांच्या आरोग्यात करून देऊ शकाल. सगळ्यात अगोदर तुम्ही सुवर्णप्राशन संस्कार हा तुमच्या लहान मुलांसाठी निवडल्याबद्दल तुमचं अभिनंदन. या सुवर्णप्राशन संस्कारानेच आधीच बऱ्याच चांगल्या गोष्टी लहान मुलांच्या शरीरात ऑलरेडी व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर आपण छान योग्य आहार आता आपण सोय करणार आहोत. बरेच वेळा ना असे प्रश्न विचारतात आई वडील की नक्की काय खायला द्यायचं आणि किती खायला द्यायचं आणि किती प्रमाण प्रत्येक गोष्टीचं असलं पाहिजे किंवा असं काही वेगळं लहान मुलांचं डाएट आहे का. तर मी म्हणेन असं जर काही आजारी पडत असेल मूल तर त्याच्यासाठी तुम्ही यू कॅन प्लॅन की तुम्ही थोडंसं पर्सनल काउन्सिलिंग करा किंवा त्यामुळे तुमच्या लहान मुलांचा आहार बदला. कारण वयाप्रमाणे पण आहार बदलतो. म्हणजे 2 वर्षापर्यंतच्या मुलांना पोळी भाजी भात आमटी खायला लावणं पण चुकीचं आहे. कारण त्यांचं वय लहान आहे, ते आर इन द ग्रोईंग स्टेज. नक्की त्यांच्या शरीराला आता त्या भाजी पोळी भात आमटी हे सगळे जे आपण नॉर्मली दात असलेली लोक जे काही नॉर्मल जेवतो तसं लहान मुलांना जबरदस्ती करून जेवायला घालणं ही अपेक्षाच असणं चुकीची आहे. मग परत दुसरा प्रश्न येतो, मग हे सगळं नाही मग फक्त दूधच द्यायचं का. तर मी माझ्या बऱ्याचशा एल्डरली पेशंट्स मध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की शक्यतो दूध प्यायचं नाहीये किंवा दुधाचे पदार्थ खायचे नाहीयेत असं मी अनेकदा सांगितलंय. तर लहान मुलांच्या बाबतीत ना हे जे वाक्य आहे ना ते मी थोडंसं ऑल्टर करते की साधारण 12व्या वर्षापर्यंत लहान मुलांची वाढ शारीरिक म्हणा, बौद्धिक म्हणा, मानसिक म्हणा वाढ होत असते. त्यामुळे त्यांच्या या वाढीसाठी दुधातलं जे एक ग्रोथ हॉर्मोन आहे त्याचा उपयोग होतो. म्हणजे दूध का प्यायचं तर वाढ झाली पाहिजे यासाठी. म्हणजे ताकद वाढली पाहिजे, आरोग्य वाढलं पाहिजे, बुद्धी वाढली पाहिजे, शरीर वाढलं पाहिजे, हाईट वाढली पाहिजे, वजन वाढलं पाहिजे. हे सगळं आपण जेव्हा वाढ 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 करतो ना तेव्हा दुधाची गरज असते. आणि म्हणून 12व्या वर्षापर्यंत लहान मुलांना दूध द्यायचंय. आता हे जे दूध आपल्याला सध्या मिळतंय मग ते गीर गाईचं असू देत, नाहीतर A1, A2, A3 जे काय प्रकार मिळतात ते असू दे, नाहीतर साधं आपल्या वाण्याच्या दुकानात मिळणारं प्लॅस्टिकच्या पिशवीतलं दूध असू देत. या सगळ्या प्रकारच्या दुधामध्ये काही फार प्रमाणात हॉर्मोन्स असतात. कारण आज जे आपल्याला दूध मिळतं ते गायींना वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स देऊन किंवा फर्टिलायझर्स खायला घातलेले असल्यामुळे किंवा फर्टिलायझर युक्त धान्याची पेंड खायला घातल्यामुळे किंवा असे अनेक प्रकारचे आहारीय पदार्थ गाई म्हशींना खायला घातले जातात आणि मग त्यांना हल्ली 12 महिने दूध येतं.
त्यामुळे हे जे दूध आपण लहान मुलांना देतोय हे लक्षात ठेवा, फक्त 12व्या वर्षापर्यंत द्यायचंय, कारण त्यांची ग्रोथ अपेक्षित आहे. याच्या जास्त पुढे तुम्ही दूध देणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आयुर्वेद खरं तर सांगतो की आयुष्यभर दूध हे अमृत आहे आणि ते प्यायलं पाहिजे, पण तो काळ वेगळा होता आणि आता आपल्याला मिळणारं दूधच चेंज झालंय. त्यामुळे हा पॉइंट मात्र नक्की लक्षात ठेवा. म्हणजे लहान मुलींची वाढ आज बघितली आपण तर 8व्या-9व्या वर्षी पाळी यायला सुरुवात होते. मग हे का होतंय तर एक्स्ट्रा हॉर्मोन्स त्यांना मिळतात. तर आपल्या आहारामध्ये असे नको ते घटक खूप जास्त असतील तर ते कट डाऊन करायचे, पण काही काळापुरतं अशातले काही आहार आपण द्यायचे. याचा अर्थ मी अजून एक उदाहरण तुम्हाला देणार आहे की बेकरीचे पदार्थ लहान मुलांना देऊ नका. बेकरीचे पदार्थ एक दिवस तुम्ही जाऊन बेकरीमध्ये उभ्या राहा. मग तुम्ही घरात केक, बिस्किट, नानकटाई हल्ली सगळं घरात करता येतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आणि सगळ्या मेकॅनिझम्सची सोय घरात असते. पण तरी सुद्धा बेकरीसाठी जे काही पदार्थ वापरले जातात त्यांचं कॉम्बिनेशनच वेगळं आहे. म्हणजे कशातही मीठ घालतात, कशातही दूध घालतात, दही घालतात, यीस्ट घालतात, मैदा घालतात. म्हणजे त्याचं काय वाटेल ते कॉम्बिनेशन हे बेकरीच्या पदार्थांमध्ये असतं. तर हे पदार्थ खरंच तुमच्या मुलांसाठी आवश्यक आहेत का? आणि हे नाही दिलं तर काय होईल? त्यांची वाढ थांबणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे काही मिळालं नाही म्हणून मग मी बिस्किट द्यायची, ट्रॅव्हलिंगला सोपं जावं म्हणून बिस्किट. पण त्याही पेक्षा काही सोपे पदार्थ तुम्ही घरात करू शकता. उदाहरणार्थ चिक्की हा पदार्थ अतिशय सोपा आहे. फक्त शेंगदाणे भाजायचेत आणि गुळाच्या पाकात घालायचे, चिक्की रेडी, लाडू रेडी. काहीच नाही लागणार. म्हणजे तुम्ही बाजारात जाऊन बिस्किट आणून रॅपर उघडेपर्यंत चिक्की तयार होऊ शकते. इतकं फास्ट आहे. मग हे पदार्थ कॅरी करणं किंवा हे पदार्थ लहान मुलांना देणं, नॉट बिकॉज त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे किंवा काहीतरी ट्रेडिशनल द्यायचंय, माझी आजी मला देत होती म्हणून द्यायचंय, नॉट बिकॉज ऑफ इट, बट बिकॉज बाहेर जे पदार्थ मिळतायत तुम्ही ना योग्य ग्राहक बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बिस्किटाचं पाकिट वाचा तुम्ही एकदा, किंवा आपण रेडीमेड केक आणतो किंवा पेस्ट्रीज असतात, खारी, टोस्ट, या सगळ्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना, वाचलं ना नीट, तर तिथे पाम ऑइल लिहिलेलं असतं, अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. आणि आज असा रिसर्च चालू आहे की हा पाम ऑइल हळूहळू जाऊन डायबिटीज तयार करताय. मग आत्तापासून आपण ती पेरणी थांबवायला हवी, हे लक्षात यायला हवं. तुम्हाला तुमचं मूल 100 वर्षापर्यंत जर जगायला हवंय आणि आरोग्य सकट जगायला हवं असेल तर त्यासाठी पेरणी आत्ता करायला हवी आहे. ती डायबिटीज झाल्यावर सगळं बंद करून तेव्हा काय उपयोग व्हायचा आहे ती वेगळी गोष्ट आहे. पण ते होऊ न देणं आज शक्य आहे तर करणं गरजेचं आहे. अगदी मी म्हटलं तसं चिक्की आहे, राजगिऱ्याची वडी आहे, वेगवेगळे प्रकारचे पौष्टिक लाडू आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, फळं आहेत. हे पदार्थ घाला ना, मुलांना खायला घाला ना. नको ते बेकरीचे पदार्थ. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन या बेकरी फूड मध्ये येतात. त्यामुळे ते तुम्हाला जितकं अवॉइड करता येईल, इट विल बी बेनिफिशियल फॉर अ लॉंगर रन. दुसरं, दुधात हल्ली काहीतरी घालावंसं वाटतं, त्याशिवाय दुधाची चव लहान मुलांना आवडत नाही आणि म्हणून मग आपण नको नको ते पदार्थ दुधात घालून आणि लहान मुलांना जबरदस्तीने दूध पितो. ही एक मेंटल टेंडन्सी झाली आहे, विच हॅज टू बी स्टॉप फ्रॉम द डे 1. जर तुमच्या मुलांना दूध आवडत नसेल तर बंद करा. काही होत नाही दूध प्यायलं नाही तर. 100 प्रकार आहेत आपल्या किचन मध्ये जे दिल्याने आपली ताकद वाढवता येणार आहे. नको ते दूध, नाही ना आवडत चव, सोडून द्या, काही होत नाही. हजारो सरबत द्या, कोकम सरबत द्या, लिंबू सरबत द्या, वाळ्याचं सरबत द्या, अनंत प्रकारचे सरबत आहे जी मुलांना देऊ शकतो. दूधच कशाला हवंय? नाही पित ना, नका ना जबरदस्ती करू. नाही त्यांना आवडत आहे, कशाला देताय? आणि दूधच द्यायचं त्याला आवडत नाही आणि त्याच्यात तुम्ही मग काहीतरी ते वेगवेगळे हल्ली खूप ऍडव्हर्टाइजमेंट मिळतात आणि त्याच्यात मग दुधात काहीतरी घालायचं आणि लहान मुलांना द्यायचं, ज्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू ना 0 आहे. इतका भडीमार झालाय आपल्याला त्या जाहिरातींचा की आपल्याला दुसरा आपला स्वतःचा विचार करणं शक्य झालं नाहीये.
नाही, खरंच ते गरजेचं आहे का? खरंच योग्य आहे का? काय घातलंय ते? आता मी उदाहरण नाव घ्यायचं नाहीये खरं मला, पण असे जे पदार्थांची जाहिरात आहे की ती पावडर दुधात मिक्स केल्याने एकदम जोरात आपलं मूल धावत सुटतं, अशी काहीतरी जाहिरात आहे. अरे काय, कुठल्या जमान्यात राहता तुम्ही? असं इतकं सोपं आहे का ते? नाही होऊ शकत. हे सगळं जे सांगतात ना ते असं काय त्यातले पदार्थ एकदा वाचा तुम्ही, त्याच्यातले काय न्यूट्रिशनल व्हॅल्यू, विटामिन ई, विटामिन सी, कॅल्शियम, आयर्न आणि सो व्हॉट नॉट, झिंक आणि सगळं सगळं त्याच्यात आहे असं सांगतात. तर गो स्लो. तुम्ही विचार करू शकताय, तुम्ही एक जाणकार पालक म्हणून या सगळ्या गोष्टींचं नीट, बी अ गुड रीडर. लेबलवर सगळ्या कॉन्स्टिट्युएंट्सची माहिती लिहिलेली असते. आता हेच आपण आयुर्वेदिक जेव्हा देतो काही पावडर्स, तर त्याच्यात आयुर्वेदिक पावडर ही घातलेली असते. वेअर बाकीच्या याच्यात नुसती साखर असते आणि त्याला कोटिंग असतं. हे पण समजून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्यामुळे दुधात काय घालायचं हे एक जाणकार पालक म्हणून आहार आपण तो लहान मुलांना देणार आहोत आरोग्य टिकवण्यासाठी, तर ते शांतपणे विचार करून पदार्थ निवडायचा आहे तुम्ही. अजून एक महत्वाची गोष्ट, ताजं अन्न लहान मुलांना मिळायला हवं. आपल्या भारत देशाला भरपूर ऊन, भरपूर पाऊस आणि भरपूर वारा हे सगळं सहज उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्याला ताजं अन्न लहान मुलांना सवय लावायला हवी. ताजंच अन्न जेवायला लावायला हवं. जे आता आज सकाळी केलंय तेच तुम्हाला दुपारी जेवायला घालायचंय. जे संध्याकाळी केलंय ते तुम्ही संध्याकाळी जेवायला घालायचंय. काल रात्रीचं, काल सकाळचं, मग ते इडली डोसे हे आपल्या सायकोलॉजीमध्ये फिट झालंय की आपण खूप वेगवेगळ्या कठीण पदार्थ खायला घातले मुलांना, म्हणजे आयांना वाटतं मी खूप माझ्या मुलांसाठी केलंय. तर असं काही गरजेचं नाहीये. गो स्लो. म्हणजे इडली डोसे खायलाच हवेत असं काही नाहीये. साधी धिरडी केलीत, आत्ता तुमच्याकडे बेसन आहे, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची सवय लावा लहान मुलांना. टेस्ट डेव्हलप करा त्यांची वेगवेगळ्या टेस्टसाठी. लहानपणापासून वेगवेगळ्या भाज्या खायला घातल्या पाहिजेत. म्हणजे साधारणपणे 1.5 वर्षाचं मूल झालं की त्याला वेगवेगळ्या भाज्यांचं सूप करून घाला, मग त्याची स्मूदी करून घाला. त्या स्मूदी म्हणजे मी उकडलेल्या भाज्यांची म्हणेन, त्याला आपण सूप हे सोपं नाव देऊया. तर हे पदार्थांची सवय लावा. ती भाज्यांची टेस्ट जर त्यांची डेव्हलप नाही झाली ना, मग पुढे जाऊन किरकिर सुरू होते. आणि प्रत्येक मुलं माझ्याकडे येऊन आतापर्यंत त्यांच्या आयांनी मला हेच सांगितलं, भाज्या खात नाही, भाज्या खात नाही. अरे ही चूक मुलांची नाही, आई वडिलांची आहे, आजी आजोबांची आहे, हे समजायला हवं. तुम्ही तुमच्या मुलांना भाज्या कधी खायला घातल्या? 3-4 वर्षांच्या झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या मागे हात धुवून पडता. पण त्यांना ती टेस्ट डेव्हलप नसेल झाली तर दे विल नेव्हर टच इट. तुम्ही सवय लावायला हवी भाज्यांची. तुम्ही त्यांच्यासमोर ऑप्शन ठेवला, अरे अच्छा बाळा तुला आज भाजी नको का? बरं मग तू ना आज ना केक खा, तू ना आज ना मिल्कशेक घे, आईस्क्रीम खा, चॉकलेट खा. हे तुम्ही ऑप्शन मुलांना ठेवले म्हटल्यानंतर मी पण चॉकलेट खाईन. त्यांचं तर सोडूनच द्या. म्हणजे माझ्या वयाची बाई सुद्धा आज ऑप्शन दिला तर मी चॉकलेट खाईन, मी कशासाठी घाणेरडी भाजी निवडू, असं होणार आहे. पण ही टेस्ट डेव्हलपमेंट मेकॅनिझम असते. म्हणजे ही सुद्धा, हे टेस्ट डेव्हलप करणं सुद्धा एक प्रकारची वाढीचं मेकॅनिझम आहे. त्यामुळे साधारण 1.5 वर्षाचं मूल झालं की त्याला वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या डाळी शिजवून देणं. कधीही न शिजता अन्न देऊ नका. म्हणून ताजं अन्न मी जे म्हणते ते त्यासाठी की एखादा पदार्थ तुम्ही शिजवून लहान मुलांना देणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टम चांगल्या तयार होतात, हे पण लक्षात ठेवायला हवंय. म्हणजे एक या आत्ताच मला आठवलेलं एक उदाहरण सांगते की तुम्ही ऐकलं असेल टॉन्सिल्स वाढले की टॉन्सिलेक्टॉमी करून टाकतात. ओके. आणि ही टॉन्सिल्स काढल्यानंतर आयुष्यभर ते लहान मूल पोटाच्या तक्रारी फेस करत असतं. कारण का? त्याचे बॉडीगार्डच गेले ना आता. काही नाहीच इथे नाही. ते जे बॉडीगार्ड होते, जे काही जंतू शरीरात जाऊ देत नव्हते आणि काही जंतू जात होते,
जे शरीराला आवश्यक होते ते बॉडीगार्डच काढून टाकले. आणि हे टॉन्सिल्स का वाढतात, का सुजतात, का दुखतात, का त्याच्यात सूज येते, तर आपण काय ते खायला घातलेलं असतं. आणि मेनी ऑफ द टाइम्स थंड खाणं हे टॉन्सिल नसतं वाढवत, तळलेलं खाणं टॉन्सिल्स वाढवतात. आणि हे तळलेलं म्हणजेच मी परत त्या विषयावर येईन की पाम ऑइल कुठेतरी वापरलेलं असतं. म्हणजे चिप्स आले, वेफर्स आले, वेगवेगळे प्रकारचे आजकाल टेडे मेडे काय 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 मिळतात. हे सगळं खायला घालून त्याच्यातलं पाम ऑइल शरीरात जात राहतं आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी शरीरामध्ये सूज येते आणि डॉक्टर्स लगेच उपाय सांगतात, वाढलाय ना काढून टाका. डॉक्टर्सचं काय जातंय, लहान मुलांच्या इम्युनिटीचा जेव्हा विचार करतो तो इतका डीप मध्ये विचार करायला हवा की ज्याच्यामुळे बारीक, आता मी म्हणते हे बारीक सारीक, पण हे बारीक सारीक आजार नसतं. जे मुल हे सहन करतं त्या मुलाला कळतं हे दुखणं आणि हे न गिळता येणं किंवा ताप येणं काय असतं ते. अजून एक गोष्ट सांगून ठेवते की दातांसाठी हल्ली तुम्ही बघितलं तर लहान मुलांना आपलं मूल खूप ताकद वेगळ्या प्रकारचं आपण त्यांना आयर्न टॉनिक देतो, कॅल्शियम सप्लिमेंट देतो, मग काय वेगळं वेगळं बाजारात हल्ली आता चं कौतुक चाललंय, त्यामुळे वेगवेगळी सप्लिमेंट दिली जातात. आणि त्यामुळे असं लक्षात आलंय की ते दात काळे होतात किंवा दात पडतात आणि काही तुटक होतात, काही काही वेळेस तो दात नीट येत नाही, तिडका येतो. आणि हे सगळं जे पोटात जात आहे ना त्याच्यामुळे त्या दातांवर पण परिणाम होतो. म्हणजे सारखं एकच टेस्ट लहान मुलांना द्यायची, ते म्हणजे गोड. सतत गोड तुम्ही देत राहिलात तर मग त्या लहान मुलांना दातांवर परिणाम होणारच आहे. हे विसरून नाही चालणार आहे आपल्याला. म्हणजे आरोग्य बघायचं म्हणजे फक्त वजन काटा बघून नाही चालणार आहे किंवा सेंटीमीटरची टेप बघून नाही चालणार आहे, तर आपल्याला आतमध्ये काय चाललंय हे सुद्धा दुरुस्त आहे की नाही हा पण विचार करायचा आहे. प्रत्येक शरीरातल्या अवयवाची इम्युनिटी चांगली असली पाहिजे आणि ती बरेच काळ टिकली पाहिजे. आणि त्यासाठी आहारात बारीक सारीक बदल, मी आता इतकं तुम्हाला सोपं खरं सांगितलंय. म्हणजे किती पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहेत घरात. म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन जेवण किंवा आपलं भारतीय जेवण इतक्या सगळ्या गोष्टींनी एनरिच्ड आहे की आपण तिथे न लक्ष देता वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करायला लागलोय आणि ज्याच्यामध्ये मैद्याशिवाय काही नाहीये, काही नाहीये. मग आपण का नाही अडॉप्ट करणार? आपण भाज्या एकच भाजी माझ्या घरात, तुमच्या घरात, तिच्या घरात, त्याच्या घरात सगळीकडे वेगळ्या पद्धतीने बनते. एकच ती भाजी. म्हणजे प्रत्येकाचा मसाला वेगळा आहे, प्रत्येकाचं त्याच्या मागे विचार वेगळा आहे. काही रस भाजी करतात, काही सुकी भाजी करतात, काही त्याच्यात ऍड करतात, काही पीठ लावतात, काही जण त्यात एक्स्ट्रा ऍडिशनल व्यंजन घालतात. हे जे टेक्निक भारतीयांना उपलब्ध आहे ना त्याचा लहान मुलांना उपयोग होतो आणि इट इज रिअली अ बून टू अस. आपल्यासाठीच आहे आणि आपण त्याचा फायदा मॅक्सिमम करून घ्यायला हवा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही लहान मुलांना बाहेरचं खायला देऊ नका. म्हणजे उदाहरणार्थ पास्ता, मॅगी सगळं द्यायचंय, पण परत तेच की आपलं डोकं वापरून त्याच्यात ऍडिशन झालं पाहिजे. मॅगी करायची ना, भरपूर भाज्या घाला, शेंगदाणे घाला, काजू घाला, हे ऍडिशन करा, पण त्यात सॉस ऍड करू नका. या भाज्यांची चव जाऊ दे ना पोटात, कळेल ना त्यांना काय चव आहे ती कळतच नाही. मग त्यांना ते बाहेरचे सॉस आवडतात ज्याच्यामध्ये भरपूर मीठ, भरपूर प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. मग हे सॉस खाल्ले जातात. वेफर खायचं तरी हल्ली सॉस बरोबर खातात. इमॅजिन द डिमांड फॉर सॉस. म्हणजे पोळी खायचं तरी आम्ही सॉस लावून देणार, जॅम लावून देणार, आम्ही मोरावळा, मोरांबा नाही लावून देणार, आम्ही गुळ तूप लावून नाही देणार, आम्ही तो सॉस देणार, कारण इट इज इझी. थोडं या इझी मधनं मागे यायला हवं आणि आपलं भारतीय जे काही पदार्थ म्हणजे साऊथ इंडियन लोकांनी साऊथ मध्ये जे काही बनतं ते खायला हरकत नाही, पण हे सगळं ताजं असलं पाहिजे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. अर्थात ताजं असलं तर प्रिझर्वेटिव्ह कशाला घालाल तुम्ही, काही गरज नाहीये. प्रिझर्वेटिव्ह हे प्रिझर्वेशनसाठी, मध्ये ताज्यात येत नाही. बिस्किट मी आता त्याच्याची तारीख वाचणार, ओके सप्टेंबर 1 तारखेला त्याच्यावर तारीख आहे बरं का, हे ताजं झालं बरं का आमच्याकडे, हे ताजं नाही.
जुनं काळातलं तुमच्याकडे आलेलं आहे ते आत्ता तुमच्याकडे पोचलंय. हे ताजं होऊ शकत नाही. जे काही पॅकिंग मध्ये येतं ते ताजं असत नाही. ते जुनं झालं, शिळं झालं. आणि असे पदार्थ खायला लावून डायजेस्टिव्ह सिस्टम वीक होत जाते. बऱ्याच मुलांची कंप्लेंट असते की शीला होत नाही, तासनतास बसून राहतात लहान मुलं, पटकन शी होत नाही. मग त्याचं कारण काय आहे? हे महत्वाचे काही पदार्थ आहेत जे लहान मुलांच्या खाण्यात आले पाहिजेत. प्रामुख्याने आयुर्वेदाने काय सांगून ठेवलंय की मध लहान मुलांच्या जेवणात आलं पाहिजे, तूप लहान मुलांच्या जेवणात आलं पाहिजे, फळं मुलांच्या जेवणात आली पाहिजेत, सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे त्यांना जे भाज्या आवडतात त्या आणि तुम्हाला आवडतात त्या पण. कडू असल्या तरी चालतील पण लहान मुलांना भाज्यांची सवय लावा. आता मी जसं तुम्हाला 5 पदार्थ सांगितले तसं आपल्या शास्त्रामध्ये लहान मुलांना ग्रोथसाठी सॉरी एक पदार्थ सांगून ठेवलाय तो म्हणजे च्यवनप्राश. म्हणजे आम्ही आयर्न टॉनिक देणार, कॅल्शियम टॉनिक देणार, दुधात घालून वेगवेगळे पदार्थ देणार, वेगवेगळ्या पावडरी देणार, पण आमच्या मुलांना च्यवनप्राशची टेस्ट आवडत नाही. अरे तुम्ही 12व्या वर्षी त्यांना च्यवनप्राश घालून काय उपयोग आहे? त्यांना तुम्ही 3ऱ्या वर्षापासून च्यवनप्राश खायला घालायला हवं, तर ती टेस्ट डेव्हलप होणार, तर ते पुढे खात राहणार. घाला ना, आणि मी सांगितले ते पदार्थ त्यांच्या च्यवनप्राश मध्ये ऍड करा ना. तूप घाला, मध घाला, घाला थोडं ऍडिशन करा, खातील मुलं. सवय लावून तर बघा. म्हणजे लहान मूल जॅम खाणार आहे पण च्यवनप्राश खाणार नाहीये, ही किती दुःखाची गोष्ट आहे. आणि ही सवय लावली कोणी? आम्ही आयांनी. मग आता ही सवय थोडी बदलायला हवी. आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे की नाही, मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बदलायला हव्यात. लहान मुलांसाठी म्हणजे अगदी तान्ह्या बाळासाठी तर एक लक्षात ठेवा, 2 वर्षापर्यंत त्यांना खूप काही जड अन्न देऊ नका. म्हणजे चावून 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 खायचे असे पदार्थ 2 वर्षापर्यंत देऊ नका. त्यांच्या पोटातला अग्नी हे पचवायला तयार नसतो. थोडंसं वेगळी प्रक्रिया करून त्यांना द्यायला लागतं. म्हणजे पातळ करून द्यायला लागतं, कधी कधी मिक्सर मधनं काढून द्यायला लागतं, कधी कधी शिजवून द्यायला लागतं, कधी कधी शिजवल्यावर ते पातळ आणखीन करावं लागतं. असं प्रोसेस करून द्यायला लागतं. पण हे प्रोसेस घरातले आहेत, मशीन प्रोसेस नाहीये. शिजवणं प्रोसेस घरातली आहे, आपल्या डोळ्यासमोरची आहे, ताजी आहे. आणि तसं म्हणजे काही आया तर अशा आहेत की सकाळी एकदा खिमट तयार करून ठेवतात. 1.5 वर्षाचं मुलं विचार करा, सकाळी मऊ भात, सकाळी खिमट, सकाळी काहीतरी खीर करून ठेवायची आणि लहान मूल रडलं की पटकन येऊन त्याच्या तोंडात सकाळी केलेली खीर चमचाभर खुपसायची. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, प्लीज. सायली मी करते. पेमेंट केलं होतं ना, ते ह्याच्यात केलं होतं, म्यूट कर. हा ओके. आता जर का आपल्याला आपण विचार करतोय की आपलं लहान मूल गुटगुटीत व्हावा, म्हणजे माझ्याकडे येऊन कंप्लेंट करायची माझ्या बाळाचं वजन वाढत नाहीये, आणि मी सांगते त्यांना की तुम्ही खिरी घाला, तुम्ही काहीतरी खिचडी करा, तुम्ही त्याच्यात तूप घाला, तुम्ही त्याच्यात काहीतरी डाळ घाला, असं मी सगळं सांगते. आणि मग घरी जाऊन हे सकाळी एक पदार्थ तयार करून ठेवायचा आणि दिवसभर तो चालवायचा. कल्पनाच वेगळी आहे ही जेवणाची. म्हणजे कारण त्याच्या मागे अनेक असतील की तुम्हाला वेळ होत नाही, तुम्ही करून त्यावेळेस करून देऊ शकत नाही. पण असे पण काही पदार्थ आहेत ना जे त्याच्या वेळेस करून देता येतात, सोपे, इन्स्टंट. बिस्किट नाही, खारी टोस्ट नाही. सो ताजं अन्नावर भर द्या. आजचा आपल्या टॉपिकचा कन्क्लुजन, ताजं अन्न जेवायला घाला.
आपल्याला असं वाटतं की खायला घातलं की झालं, पोट भरलं म्हणजे बाळ गुटगुटीत मस्त छान, असं होत नाही बरं का. लहान मुलांचं जे काय आरोग्य आहे म्हणजे साधारण 12व्या-14व्या वर्षापर्यंत त्यांचा जो काळ आहे तो कफाचा काळ म्हणतात. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये कफ चांगल्या पद्धतीने तयार होत असतो, जो त्यांना आयुष्यभर टिकवणार आहे. या कफाला चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना व्यायाम करायला लावणं खूप गरजेचं आहे. व्यायाम म्हणजे लहान मुलांसाठी खेळणं. जर आउटडोर खेळणं झालं नाही तर तुमच्या लहान मुलांची इम्युनिटी टिकणार नाही. काहीही खायला घाला, उपयोग नाही. मग कोणत्या प्रकाराने व्यायाम करून घ्यायचा, कोणते खेळ करायचे, याचं आपण सेशन कधीतरी घेऊया. मला वाटतं आतापर्यंत अर्ध्या तासात मी जे काही सांगितलंय, जर का तुम्हाला कळलं आणि तुम्ही तसं फॉलो केलं तर 50% इम्युनिटी वाढायला नक्की मदत होईल. धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण ते प्रश्न घेऊयात. पल्लवी म्हणून, हा ठीक आहे. डॉक्टर हर्षाली, प्रश्न नसतील तर आपण त्यांना व्हॉट्सअपवर पण करू देत नंतर, त्यांचे काही हो. प्रश्न असतील तर वी विल आन्सर देम. अजून कुणाला काही प्रश्न आहेत तर विचार. त्यांचा मेसेज आलाय, मी वाचते तुम्हाला. मी काही भाज्या मिक्स करून खिचडी भात बनवते दुपारी मुलीसाठी, तोच रात्री दिला तर चालेल का? परत मगाशी मी म्हटलं तसं की नाही चालणार. आणि त्यांचा मुलगा 19 महिन्याचा आहे, 1.5 वर्षाच्या पुढे म्हणजे, तर च्यवनप्राश देऊ शकतो का? त्याचं वजन आता 9.3 kg इतकं आहे. चालेल च्यवनप्राश द्यायला, फक्त प्रमाण तुम्ही जाणून घ्या, कारण वयाप्रमाणे च्यवनप्राशचं डोस बदलतो. अजून माया मेहर, त्यांचा प्रश्न आहे, माझ्या मुलाला शिला खूप कडक होते, 2 वर्षांचा आहे, तूप मध देऊन पाहिलं तरी फरक पडत नाही आणि त्याला केस खूप पातळ आहेत, त्यासाठी काय करू शकतो? शी व्यवस्थित होत नसेल तर औषधांवर जाण्यापेक्षा आहारात काही पदार्थ वाढवायला हरकत नाही. उदाहरणार्थ केळं, अंजीर, जर्दाळू, काळे मनुके असं वारंवार खायला लावा त्या लहान मुलांना. आणि दूध तूप मिक्स करून द्या, ज्याच्याने पोट साफ व्हायला मदत होते. आता याच्यामध्ये मी हे पदार्थ अशासाठी सांगितलेत की ज्यांचं जेवण व्यवस्थित आहे, घरातलं आहे, ताजं आहे, आणि तरी पण यांना त्रास होत असेल तर मी आता सांगितलेले पदार्थ काम करतील. काही लहान मुलं खूप कमी पाणी पितात, त्यामुळे त्यांना पोट साफ होत नाही किंवा संडासला खूप कडक होतं. मग त्यावेळेस पाणी कमी पडत असेल तर ते पण देणं किंवा त्याच्यावर वॉच ठेवून थोडं पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. किंवा काही सवयीचा पण भाग असतो, म्हणजे
नॉर्मली सकाळची वेळ जितक्या लवकर उठून पोट साफ होईल, म्हणजे पोट साफ होण्याची वेळ ही लवकरची असते शरीराची. आणि आपण हे जर आपलं क्लॉक जे आहे, शरीराचं क्लॉक म्हणतात त्याला, तर ते बॉडी क्लॉकला जर तुम्ही डिस्टर्ब करत असाल, म्हणजे रात्री 2 वाजता झोपणार, सकाळी 10 वाजता उठणार आणि मग तुमची अपेक्षा असेल की पोट साफ व्हायला पाहिजे, तर ते मात्र अवघड जाणार आहे. त्यामुळे रात्रीची झोप योग्य वेळेत होणं आणि मग सकाळच्या वेळेस पोट साफ वेळेत होणं, हे दोन्ही एकत्र जातं. अजून एक उपाय तुम्ही करून बघू शकता, ते म्हणजे साधं आपलं खोबरेल तेल घरात असेल ते थोडं कोमट करायचंय आणि रोज रात्री झोपताना पोटाला लावून झोपू देत. त्याने पण परिणाम चांगला दिसेल आपल्याला. मी एक प्रश्न विचारू का? मला कारण चॅटबॉक्स मिळत नाहीये कुठे आहे तो. बर. हो. माही शाह, वय वर्ष 1 पूर्ण, आत्ताच झालं रिसेंटली, आणि वजन आहे 8,700. 4 महिन्यापासून ती फॉर्म्युला मिल्क घेते आणि आता ती 1 वर्षाची झाली, तर तिला आम्ही गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध दिलं तर चालेल का? हो, चालेल ना. उलट तेच द्या फॉर्म्युला पेक्षा बरं. पण त्याच्यात काही पाणी वगैरे ऍड करून देऊ का नुसतंच देऊ? सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला पाणी घालायला हवं. ते पचणं सोपं झालं की मग नुसतं दिलं तरी चालेल. बरं बरं. आणि वजन वाढण्यासाठी काही म्हणजे करायला हवं का? ऍक्टिव्ह आहे कारण ती तशी चांगली ऍक्टिव्ह आहे. अच्छा, बरं. आता तिचं मी म्हटलं तसं थोडंसं या दुधाच्या थोड्या गडबडीत तिचं दुधाचं नॉर्मल रुटीन येऊ देत आणि मग आपण तुम्हाला तिच्या वजन वाढीचं पण आयडिया देऊया. चालेल, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. ओके. त्या म्हणाल्या ना म्हशीचं किंवा गाईचं कुठचंही दिलं तरी चालेल, पाणी घालून द्या. येस हर्षाली. हा, एक प्रश्न आहे अजून. अपूर्वा भिंगारदेवे म्हणून. माय डॉटर इज 3 years old. She eats all cooked meals, sprouts. I am trying to make her eat all vegetables gradually, but she doesn't eat anything that is even a little spicy. Is it okay if she doesn't have a little spicy? अजिबात देऊ नका स्पायसी, काही गरज नाहीये. नसेल आवडत तर काय करणार? स्पायसेस डिपेंड्स तुमच्या टेस्ट डेव्हलपमेंटवर असतं. म्हणजे घरात काय खाल्लं जातं हळूहळू मे बी ती पुढे जाऊन खाईल, पण आता स्पायसी खाण्याचा आग्रह अजिबात धरू नका. काही गरज नाहीये. लहान मुलांनी स्पायसी खायला हवं असं काही नाही. आणि मुली असतील तर आणखीनच नको. नो प्रॉब्लेम. काहीही तिखट नाही खाल्लं तरी चालणार आहे. अजून काही प्रश्न आहेत का? हा, अजून काही प्रश्न आहेत कोणाला? तुमचा म्यूट आहे, ऑडिओ म्यूट आहे. आता येतंय ऐकू? हॅलो. हो, बोला. हॅलो. हा, आता आम्ही रिसेंटली तिला वॅक्सिनेशन साठी घेऊन गेलो होतो, तर त्यावेळेला आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तिला कुठचंही गाईचं किंवा म्हशीचं दूध देऊ नका बाहेरचं, कारण त्याच्यामुळे किडनीवरती मुलांच्या परिणाम होतो. तर ते कितपत हे आहे म्हणजे? कारण 1 वर्षाची झाली ती आता पूर्ण. कसं आहे ना, तुम्ही फॉर्म्युला मिल्क बंद केल्यानंतर आधी बघा ती दूध पिते का नाही पिते. साधं दूध प्यायला लागली तर असं काही किडनीवर डॅमेज होणार नाही, कारण हे वाढतं वय आहे. एक 10 वर्षांपर्यंत मुलांनी दूध प्यायलं तर काही होत नाही. आणि ते प्रमाणात द्यायचंय, म्हणजे लिटरभर दूध एका दिवशी बाळाला द्यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. जेवढी भूक लागते तेवढी मुलं रडतात आणि स्वतः बरोबर त्यांचं पोट भरवून घेतात. आग्रह धरू नका. दूध आवडत नसेल तर मग तुम्हाला दुसऱ्या पदार्थांवर शिफ्ट व्हायला लागेल, पण म्हणून फॉर्म्युला मिल्क हे उत्तर आहे असं नाहीये. बर बर. आम्ही मध्ये एकदा ट्राय केला होता 2-3 दिवस. गाईचं A2 गाईचं दूध दिलं होतं, पण तिला त्याच्यामुळे भरपूर शू व्हायची. होते, हो, बरोबर आहे. दिवसभरात भरपूर वेळेला शू करायची.
पाणी त्याच्यात अजूनही तुम्हाला शू होत असेल तर चांगलं लक्षण आहे, काही वाईट नाहीये. बरं अच्छा, बरं ठीक. बरं. ओके, चालेल. आणि काही आणि आहे? काही पर्सनली येऊन तुम्हाला भेटायचं असेल तर बरं, तुम्हाला पर्सनली येऊन भेटायचं असेल तर काय, कधी हे करू, म्हणजे डॉक्टर appointment घ्यायला हर्षाली लागेल? तुम्हाला गाईड करतील. मी ओके. तुम्हाला अपॉइंटमेंटचा नंबर देते, मग आपण हा, तुम्ही हा. माझ्याशी फोनवर बोलूयात मग थोड्या वेळाने. चालेल चालेल चालेल, ठीक आहे, हरकत नाही. ओके. एक लास्ट हो. क्वेश्चन आहे. हाऊ गुड इज इडली डोसा टू इन्क्लुडिंग मील्स अँड हाऊ ऑफन कॅन वी गिव्ह? घरात केलेली असेल तर महिन्यातून एकदा. वय वर्ष काय आहे त्याच्यावर पण डिपेंड होतं. समजा 2 वर्षाच्या आधीची मुलं असतील तर इडली डोसा वगैरे काय द्यायचं नाहीये. 3 वर्षाचं असेल तर चालेल, पण एखादी इडली एखादा डोसा ठीक आहे. 4-5 डोसे मुलांनी खायला हवेत असं काही नाहीये. आणि जर का त्या मुलांचा व्यायाम किंवा खेळणं भरपूर असेल तर मग इडली डोसा खायला पण हरकत नाहीये. पण ते पचणार नसेल, नुसतं मोबाईलवर खेळणार असतील तर आपण त्यांना हे असले पदार्थ देऊन नाही चालणार. आय होप आय एम क्लिअर. सगळ्यांचे प्रश्न झालेत बहुधा, आता आपण थांबूयात. सगळ्यांनी हे माझा फॉलो एक करा. फक्त प्रश्न आहे, एक शेवटचा हा, प्रश्न. हा. म्हणजे नॉर्मली असं सांगतात की मुलांना जबरदस्ती करू नये खाण्यासाठी. पण Right. बऱ्याच वेळेला असं होतं की खेळमध्ये ते विसरून जातात. तहानही विसरतात आणि भूकही विसरतात. हा. मग त्यांना सांगावं लागतं की अरे आता खा म्हणून. मग त्या हम्म. खाण्यांवरनं नखरे असतात. त्यामुळे हे जज करायला ना खूप अवघड जातं की खरंच आता त्याला आपण कितपत फोर्स करायला पाहिजे. मग अर्धी पोळी खा रे, साधारण असं अझम्पशन असतं की थोडं थोडं करून ती भूक वाढेल, थोडं थोडं आपण जेवण हा. वाढवलं की. पण मग कशी हँडल करायची ही सिच्युएशन? मनापासून एक उत्तर देते. म्हणजे मी पण जेव्हा माझ्या मुलाला वाढवलंय तेव्हा मला पण असे प्रश्न पडायचे. पण मी ना त्याच्यावर प्रयोग, म्हणजे मी खूप प्रयोग करत असते आधेमध्ये. त्यातला मी एक प्रयोग तुम्हाला सांगून ठेवते की ज्या वेळेस लहान मुलांना भूक लागते ना तेव्हा ते खूप रडून गोंधळ घालतात. किती सोपं उत्तर परमेश्वराने आपल्याकडे देऊन ठेवलेलं आहे. त्या मुलाला जर भूकच लागत नसेल तर तुम्ही का त्यांच्या मागे लागताय? नको खाऊ दे, काही होत नाही. कधी कधी मुलांना आपण इतकं गोड खायला घालतो ना की ती एनर्जी त्यांच्याकडे भरपूर असते आणि ती एनर्जी त्यांना कळतं जास्त आहे म्हणून ते डायजेस्ट करण्यासाठी मरणाचं खेळतात आणि काही खात नाहीत. फक्त ही संवेदना फक्त लहान मुलांना जाणवते, मोठ्यांना असते पण आपलं लक्ष नसतं म्हणून आपण खात सुटतो. लहान मुलांना ही संवेदना जास्त असते. त्यांना कळतं आपल्याला किती भूक आहे आणि आपल्याला कितीची गरज आहे. ते बरोबर तुमच्याकडे जेवायला मागायला येणार. अजिबात तुम्ही कष्ट घेऊ नका, काही होणार नाही. डोंट वरी एट ऑल. ठीक आहे, ओके. बरं, आणि गुळ साधारण असं म्हणतात की तूप वगैरे खूप खायला देत जा, पण मग त्याचं काही प्रमाण आहे का? असं काही नाहीये. अच्छा, तूप कितीही देऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. आवडायला हवं लहान मुलांना, मग द्या. आणि तूप खाल्ल्याने नुकसान नक्की नाही. फक्त एकच अट, तूप घरात केलेलं पाहिजे. मग तुम्ही लोणी बाहेरून आणून कढवलं तर चालेल, पण तूप घरात केलं पाहिजे. अच्छा, अच्छा, ठीक आहे. रसायन विरहित गुळ दिला तर चालेल का? हो चालेल. ओके, ठीक आहे म्हणजे. ठीक आहे. ओके, थँक्यू. नंबर द्या, आम्ही बोलू. डॉक्टर वैशाली, तुम्ही तुमचा नंबर देऊन ठेवाल का आम्हाला? हो हो, व्हॉट्सअप हा, करताय? म्हणजे मग आम्ही व्हॉट्सअप करा या नंबरला. म्हणजे आम्ही आता एक रेसिपी बुक लवकरच, म्हणजे मी हे मागच्या पण एका सेशन मध्ये सांगितलं होतं की आम्ही लहान मुलांच्या रेसिपीसाठी एक पुस्तक तयार करतोय. पण काही कोविडमुळे परिस्थितीमुळे आमचं सगळं ते थोडं बारगळलंय, पण आता लवकरच ते बाजारात येणार आहे. ते आल्या क्षणी आम्ही तुम्हाला नक्की कळवू, म्हणजे तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील. ओके, आणि आजच्या सेशन मध्ये जे काही असतील, म्हणजे आता काही जणांना जमलं नसेल जॉईन करायला, काही ठिकाणी टेक्निकल इश्यू असतील, तर त्यांच्यासाठी काही नोट्स, म्हणजे जसं आपण म्हणतो ना समरी सारखं, असं काही पाठवता येईल का आपल्या लिंकवर, व्हॉट्सअपवर? करूया. येस, सोय करूया आपण. या, थँक्यू सो मच. गुड सजेशन. या, थँक्यू. थँक्यू डॉक्टर, थँक्स अ लॉट. येस, Thank you. ऑलवेज वेलकम.
हर्षाली सेशन कन्क्लूड करूया. आय होप सगळ्यांना कळालंय मॅडमने काय सांगितले ते सगळ्यांनी फॉलो करा. कुणीतरी अनम्यूट आहे का? ठीक आहे. सगळ्यांनी ते फॉलो करा. मुलांना ताजं अन्न द्या. हा आजच्या मेन सेशन मधला मेन स्लोगन म्हणूयात आपण आहे. ताजं अन्न दिलं की बरेच प्रश्न संपतील. आणि बाकी काही अडचणी तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. मी आजचा दिवस ग्रुप चालू ठेवते. तुम्ही तिथे विचारू शकता. पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पण करू शकता. मी त्या नंबर सांगून ठेवते तुम्हाला 8380016116 8380016116 या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुमच्या काही क्वेरीज असतील तर मी तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि आजच्या याची समरी पण एक थोड्या वेळात आम्ही तुम्हाला ग्रुपवर पाठवते. थँक्यू आणि सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. सेशन संपलं असं मी जाहीर करते. थँक्यू.